अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा केलाय। गेल्या वर्षी 10 मे पासून आतापर्यंत त्यांनी 80 वेळा हा दावा केलेला आहे। मात्र ट्रम्प यांनी केलेला दावा भारत सरकारने सातत्याने फेटाळून लावलाय। राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून आंतरराष्ट्रीय करार करायला हवेत अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे। आंतरराष्ट्रीय करार करताना भारताने कर क्षेत्रातले सार्वभौमत्व जपलं पाहिजे, आपल्याला योग्य न्याय मिळाला आहे याची खात्री करून घेतली पाहिजे असंही न्यायालयाने म्हटलंय। देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झालेली आहे। पश्चिम बंगालमधील मालदा टाउन रेल्वे स्थानकावर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। हावडा गुवाहाटी या महत्त्वाच्या मार्गावर सुरू झालेली ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जातं। राज्यातील तरुणांना जगभरातील रोजगार संधी मिळणार आहे। विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी महिमा संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे। या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना विविध देशातील रोजगार उपलब्धता आणि संधी याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सिन्नर मार्गेच सुरू करावा या मागणीसाठी सिन्नरकर आक्रमक झालेत। रेल्वे मार्ग हा सिन्नर, संगमनेर आणि नारायणगाव मार्गेच जावा या मागणीसाठी सिन्नर तहसील कार्यालयावर समोर धरणे आंदोलन करण्यात आलं। रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष करू नये यासाठी शक्ती प्रदर्शन केले जात आहे। नाशिकमधील येवलेकरांचा पाणी प्रश्न मिटलाय। गंगासागर तलावाला पिण्याच्या पाण्याचं रोटेशनची मागणी करण्यात आलेली होती। याची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाला पत्र लिहून पिण्याच्या पाण्याचे रोटेशन सोडावा अशी सूचना केली। भिवंडीतील वंजारपट्टी नाक्यावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांनी पुलावर दुभाजक लावले। मात्र याच ठिकाणी पोलिसांनी आपले वाहन विरुद्ध दिशेने टाकल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती। त्यामुळे नियम तोडणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे, तर थंडीचा जोरही ओसरलाय। शहर आणि परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत असून दुपारी उन्हाचा पारा अधिक तीव्र होतोय। त्यामुळे काही भागात दमट वातावरणाची अनुभूती नागरिकांना येते। वाशिममध्ये गेल्या काही दिवसात कपाशीच्या दरात वाढ झाली आहे। कपाशीच्या दरात प्रति क्विंटल 1000 रुपयांची वाढ झाली असून दर 8100 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। या दरवाढीचा फायदा पुन्हा एकदा व्यापाऱ्यांनाच होतोय। त्यामुळे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे नफा व्यापाऱ्यांचा अशी भावना व्यक्त केली जाते। पुण्यातील बाजारात फुलांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। शेवंती फुलांना 100 ते 125 रुपये प्रति किलो भाव मिळतोय। त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। पुण्यातील मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे। 2,16,000 अधिक मतदारांनी उमेदवारांऐवजी नोटाला पसंती दिली। निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटा सुविधेचा वापर प्रत्येक निवडणुकीमध्ये वाढत असून ही राजकीय पक्षांसाठी धोक्याची शक्यता आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले 101 नगरसेवक पहिल्यांदा सभागृहात पोहोचलेले आहेत आणि यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 75 नगरसेवकांचा समावेश आहे, तर तरुण नगरसेवकांचाही यामध्ये सर्वाधिक समावेश आहे। त्यामुळे नवनेतृत्वाकडे पुण्याचा कारभार असणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर होणार याचे वेध आता लागलेले आहेत। महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे, त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे। महापौर आरक्षणासंदर्भात सोमवारी सूचना जारी होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये पती पत्नीच्या जोडीला मतदारांनी नाकारलेलं आहे। यंदा 3 प्रभागातून पती पत्नी रिंगणामध्ये होते, मात्र या तिन्ही जोड्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी सांगलीच्या स्वाभिमानी स्वराज्य सेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या दिवशी कर्नाटकच्या चिंचोलीमधील मायक्का देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे, त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यातील बाबगावात मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे। फळं भाजीपाला निर्यातीसाठी हे हब उभारण्यात येईल। त्यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला 7 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी याला मिळालेली आहे। या प्रकल्पामुळे दरवर्षी 1 लाख टन शेतमालाची हाताळणी करणं शक्य होणार आहे।
तिरुमला तिरुपती देवस्थानात पद्मावती अम्मावरी मंदिर उभारण्यासाठी उल्वे नोडमधील 3 एकरचा भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याबाबतचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आलाय। सिडको महामंडळाच्या भूमूल्य आणि भूविनियोग धोरण 2018 नुसार किंमत आकारण्यात यावी असं नमूद करण्यात आलंय। पुण्यात 19 ते 24 जानेवारी दरम्यान ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेसाठी वाहतूक विभागानं शहरातील मध्यवर्ती आणि पश्चिम भागातील रस्ते तब्बल 9 तास बंद राहणार असल्याचे आदेश जारी केलेत, तर काही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। नाशिकच्या येवल्यात डॉक्टर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे। आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत। वैद्यकीय सेवा पुरवणारे सर्व डॉक्टर या स्पर्धांमध्ये सहभागी झाले। नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगावात क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय। यावेळी तालुका क्रीडा अधिकारी अध्यक्षस्थानी होते। धावणं, थ्रो बॉल, रिले, कबड्डी यांसारख्या विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या, तर विजेत्या विद्यार्थ्यांना ही बक्षिसं आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले। गोंदियामधील रामनगर परिसरामध्ये पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय। हे आरोपी छत्तीसगड दंतेवाडाचे रहिवासी आहेत। त्यांच्याकडून बँकेचे पासबुक, चेकबुक आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले असून एकूण 32,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। श्रीरामपूरमध्ये अवजड ऊसाची ट्रॉली कारवर पलटी झाली। शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झाला। ऊस वाहतूक ट्रॅक्टरची ट्रॉली स्विफ्ट डिझायर कारवर पलटी झाली।